उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय। जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून 2100 रुपये जाहीर करा, अर्थसंकल्पात कर्जमुक्तीची घोषणा करा असं आवाहन ठाकरे यांनी दिलं। कामाला स्थगिती द्यायला आपण उद्धव ठाकरे नाही असा टोला फडणवीसांनी लगावलेला होता। त्याचा समाचार घेताना तुम्ही उद्धव ठाकरे होऊच शकत नाही असा पलटवार ठाकरेंनी केलाय। उद्धव ठाकरे व्हायचं असेल तर उद्या अर्थसंकल्प जाहीर होतोय। जसं मी माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनामध्ये माझ्या शेतकऱ्यांची कर्जमुक्ती केली होती, तशी तुम्ही उद्या माझ्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना कर्जमुक्त करून दाखवा। मी माझ्या वचननाम्यातलं पहिलं वचन गोरगरिबांना 10 रुपयामध्ये शिवभोजन हे माझ्या नागपूरच्या पहिल्या अधिवेशनात जाहीर केलं होतं। तुम्ही माझ्या महाराष्ट्रातल्या माता भगिनींना 2100 रुपये उद्याच्या अर्थसंकल्पात जाहीर करून दाखवा आणि मग माझ्याशी बरोबरी करा। नमस्कार, मी प्रियांका नागने आपल्या मराठी चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे। आज एक महत्त्वपूर्ण दिवस आहे, कारण महाराष्ट्र बजेट सेशन इथे निर्णय होणार आहे। राज्याचा अर्थसंकल्प आज जाहीर होणार आहे। अर्थमंत्री अजितदादा पवार 11 हे सादर करणार आहेत। महत्त्वपूर्ण माहिती आहे, संपूर्ण व्हिडिओ बघा, कारण उद्धव ठाकरेंनी इथे आवाहन दिलं आहे की देवेंद्र फडणवीसांना की शेतकऱ्यांची कर्जमाफी आहे तुम्ही करून दाखवा, लाडक्या बहिणींना 2100 रुपये वाढवून दाखवा। कारण महायुती सरकारने इलेक्शन पूर्वी सांगितले होते की लाडक्या बहिणींना 2100 रुपये देणार, त्यांनी आश्वासन दिले होते की 2100 रुपये देणार। मात्र जानेवारीचा महिना झाला, फेब्रुवारीचा महिना झाला, लाडक्या बहिणींना 1500 रुपयेच खात्यामध्ये मिळत आहेत। पण त्यामध्ये बऱ्याच लाडक्या बहिणी अपात्र ठरल्यामुळे लाडक्या बहिणी आता नाराज झाल्या आहेत। पण इथे मार्च महिन्याचे सुद्धा पैसे आले नाहीत। आता लाडक्या बहिणींना मार्च महिन्याचे पैसे म्हणजे मार्चचा हप्ता कधी येणार हे सुद्धा प्रतीक्षा आहेत। कारण जे माननीय अदितीताई तटकरे ताई आहेत, त्यांनी सांगितले होते की त्यांनी जाहीर केले होते की एकत्रितपणे 3000 रुपये देणार। नंतर त्यांनी सांगितले की फेब्रुवारी महिन्याचा हप्ता 8 मार्च महिला दिनानिमित्त हे पर्यंत तुम्हाला येणार आणि मार्चचा जो हप्ता आहे तो 12 तारखेपर्यंत तुमच्या खात्यामध्ये येणार। तर आता लाडक्या बहिणींना 2100 रुपये मिळणार का नाही, कारण अर्थसंकल्पामध्ये हे जाहीर करणार अशी सुद्धा माहिती मिळाली होती। तर आपण थोडक्यात माहिती पाहणार आहोत। महाराष्ट्राचा 2025-26 या आर्थिक वर्षासाठी अर्थसंकल्प आज म्हणजे 10 मार्च विधिमंडळ सभागृहामध्ये सादर होईल अशी माहिती आहे। तर अजित पवार 11 हे अर्थसंकल्प सादर करून माजी अर्थमंत्री शेषराव वानखेडेचा अर्थसंकल्प सादर करण्याच्या विक्रमाच्या जवळ पोहोचले आहेत। तरी ते जवळजवळ रोहित पवार यांनी व्यक्त केलेल्या अपेक्षा काय आहेत, तर लाडक्या बहिणींना दरमहा 2100 रुपये मिळणार का, महिला सुरक्षेसाठी 25000 महिलांची पोलीस भरती, शेतकरी कर्जमाफी व शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षाला 15000 रुपये, MSP वर 20% अनुदान, वृद्धांना महिन्याला 1500 रुपयेवरून 2500 रुपये करा, अंगणवाडी आणि आशा सेविकांना 15000 रुपये मानधन आणि विमा संरक्षण, 10 लाख विद्यार्थ्यांना 10000 रुपये विद्यावेतन आणि 25 लाख रोजगार निर्मिती। आता यामध्ये अर्थसंकल्पामध्ये काय निर्णय होणार आहे, लाडक्या बहिणी खूप वाट पाहत आहे, शेतकरी बंधू खूप वाट पाहत आहे की शेतकरी कर्जमाफी होणार का, शेतकरी सन्मान योजनेद्वारे वर्षाला 15000 रुपये मिळणार का। तर महत्त्वपूर्ण माहिती आहे, या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा। कारण आता महत्त्वपूर्ण माहिती येणार आहे की अर्थसंकल्पात निर्णय काय होणार आहे आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा नक्कीच येणार आहे। त्यामुळे नक्कीच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।